इथून थोडं पुढेच आहे वावशीतलं स्मशान, चालत जावं लागेल. ठीक. मामांचा फोन आला होता? नाही, जर वावशीत तसं काही वाईट घडलं असतं तर आबांना कळलं असतं, पण ज्या अर्थी त्यांचा फोन आला नाहीये त्या अर्थी तसं काही घडलं नसावं. सगळं व्यवस्थित आहे. तसंच असू दे. बरं आता आबांचा फोन जरी आला तरी त्यांना काही कळता कामा नये. स्मशानभूमी, वावशीतली स्मशानभूमी. इकडे का चालल्या त्या दोघी? नाही नको. अनिल हेमा दिसल्या ना तर इथे परत माझे वांदे येते, माझी बोबडी बुडेल. तर ते मी नाही जात. मी इथेच बसून राहतो. इथपर्यंत आलो बरं झालं. हेलो हेलो बंटी, बंटी, हॅलो बंटी. हॅलो ताई, ऐकू येत नाही? माझा आवाज येतोय का बंटी? अरे कशाला मरायला आलो का मी इथे? हॅलो बंटी. हा हॅलो हॅलो ताई. या दोघींना इथे स्मशानात आल्यात वावशीतल्या. स्मशानात? हा, या दोघींची डेअरिंगची ना दाद द्यायला पाहिजे. कधी डेंजर जागी जाऊन खड्डा काय खणतात, तर स्मशानात आलेत. माहित नाही कशाला. भीती कशी वाटत ना दोघींना? बंटी, बंटी हीच वेळ आहे, जाऊन हल्ला कर त्यांच्यावर. हीच योग्य जागा आहे, स्मशान. हल्ला कर. नाही नाही नको. स्मशान नको. स्मशान नको म्हणजे का? ताई एक भीती वाटते. हेमा आणि अनिल असे भस्कन आले तोंडावर तर. काय झालंय बंटी तुला? कधी काळी आपण कित्येकांना स्मशानात पोहोचवलंय. कित्येक वेळेला माझ्या सांगण्याखातर जीवानीशी मारलेस तू लोकांना. विसरलास का? काय आता भित्र्या भागूबाई सारखं करतोयस? हे बघ ताई, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. ही आताची एकदमच वेगळी आहे. हळू. सावकाश. मित्र, चिता जळते तोपर्यंत काहीच करता येणार नाही. पण मामाने काही कळवलं कसं नाही आपल्याला? मला सुद्धा तेच कळत नाही. अचानक काहीतरी झालं असेल. आता परत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे.
आधी हा आई बोल. आधी गाडी कुठे माझी? आई सॉरी, मी तुझी गाडी ड्रायव्हर बरोबर एका क्लायंटला सोडायला एअरपोर्टला पाठवली. काय? काय झालं? नाही नाही पण मला का नाही सांगितलंच माझी गाडी नेणार आहे ते? आई आय एम सॉरी. काय झालं, तुला बाहेर जायचं का कुठे? हो म्हणजे किती वेळ लागणार आहे गाडी परत यायला? तसं सांगता नाही येणार. आई मला लोकेशन पाठव, तुला कुठे जायचंय ते. मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो. कुठे जायचंय तुला? नाही मी बघते मी. आई अगं असं काय करते, जायचंय ना तुला? मी ड्रायव्हरला फोन करते, मी बोलते, विचारते कुठपर्यंत आलाय, बघते मी. नाही तर मीच बोलतो त्याच्याशी. आधी नको, मी बोलते. हा बरं ओके ठीक आहे. कुठे आहेस तू? किती वेळ अजून पोचायला? ये लवकर. आत्या, चिता भिजली आहे आणि उद्या सकाळपर्यंत गावातले इथे कोणीच येणार नाही. जायचं? चला. आत्या,
रुपाली म्हात्रे जिंकले, ही रुपाली म्हात्रे जिंकले. काही होणार नाहीये, मरणार आहात तुम्ही. अधोक्षज, 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 हा बेशुद्ध आहे. बेशुद्ध? हे सगळं काय चाललंय? काहीच कळत नाहीये. आत्या, चला आपण येऊया. थांब. इन केस तुम्हाला काही कळलं तर मला फोन करून कळवा. हो ठीक आहे, मी तुमच्या फोनची वाट बघतोय. ठेवतो फोन. मला रुपालीच्या एका मैत्रिणीचा नंबर मिळाला होता. तिला फोन करून विचारलं मी. मग तिने रुपालीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारलं, पण रुपाली कोणालाच भेटायला गेली नाहीये. अरे देवा, कुठे गेली असेल ही? बाबा, आई मला काल म्हणाली होती तिच्या एका मैत्रिणीची तब्येत बरी नाहीये म्हणून. तिला भेटायला तर गेली नसेल ती. अरे ती कोणालाच भेटायला गेली नाहीये हे आताच कळलं ना.
सासूमा मंदिरात तो गेल्या नसतील ना? पण मंदिरात एवढ्या उशिरापर्यंत नाही बाबा, मला जरा वेगळीच भीती वाटतेय. आपण जरा बाहेर जाऊन बघूयात. नेत्र आणि इंद्राणी आत्यांचा सुद्धा काहीच पत्ता लागत नाही. ठीक आहे, आपण दोघं बघून येऊया. आई तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आलोच. त्या तिघी घरी आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आई मी एकदा फोन ट्राय करतो नेत्राला. अद्वैत साहेबांचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हा साहेब बोला. नेत्रा आत कुठे तुम्ही? किती फोन ट्राय केले तुम्हाला? साहेब ते मला सांग, तुम्ही आता आहात कुठे? नेत्रा ठीक आहेस ना तू? हो साहेब मी ठीक आहे. मी आणि इंद्राणी आत्या एकत्रच होत. नेत्र मला सांग, तुम्ही आता आहात कुठे? मी लगेच न्यायला येतोय तुम्हाला. नाही साहेब नको, आम्ही घरीच यायला निघालोय. नेत्र प्लीज, मला आता तरी हे सगळं नक्की काय चाललंय ते सांगशील का? मला खूप टेन्शन आलं होतं आणि घरात सुद्धा सगळे खूप घाबरलेत. हॅलो अद्वैत, मी इंद्राणी बोलतेय. बरं, आम्ही पोचतोच आहोत घरी. 1 तासाभरात पोचू. आमची काळजी नको करूस तू. बरं मला सांगा, आई आहे का तुमच्या बरोबर? नाही, त्या नाही आहेत आमच्या बरोबर. काय झालं? कुठे गेल्यात त्या? काहीच माहिती नाही आणि सकाळपासून तिचा फोनही लागत नाही. मला वाटलं नाही, आमच्या बरोबर नाही आहेत त्या. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून इथे या वनभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. हे बंटी, बंटी आपल्याला घरी निघायला हवंय. बंटी, हे वनभोजन करत असताना आपल्याला जे जंगली प्राणी असतात म्हणजे वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, लांडगा, कोल्हा सगळे येतात. पण आपण घाबरायचं नाही. आपण घाबरायचं नाही. त्यांना ते येतात. आपण त्यांना आपल्या ताटातलं जेवण द्यायचं. ते जेवतात आणि ते त्यांचं ते निघून जातात. झटका आलाय तुला परत. कारण की ते जे प्राणी असतात ना ते आपल्याला तसं तर काहीच करत नाहीत. सगळ्यात जास्त हाव ही फक्त माणसाला असते. त्याला प्रत्येक गोष्ट हवी असते आणि ज्या करता तो काहीही करू शकतो. काय करतोयस तू? जायला हवंय आपल्याला. इंद्राणी नेत्रा पोहोचले असेल त्याच्या आधी पोहोचायचंय मला घरी. तुम्ही सुद्धा चला आणि आमच्या बरोबर वनभोजनाचा आनंद लुटा. काय 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 बरळतोयस काय तू? चल जायला. मला चिंच बोरं हवे. मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. काय झालं? अद्वैत साहेब खूप त्रास करून घेतात. मी नाही त्यांना असं बघू शकत. मी त्यांना सांगून टाकते ना की रुपालीबाई साहेब होते आपल्या बरोबर, मग बघूया काय करायचं ते. असं काहीही करायचं नाही. आता तुम्ही त्यांना का सांगितलं की पोलिसांकडे जा? तुम्ही बघताय ना ते किती अस्वस्थ झालेत. आणि तसंही जरी अद्वैत साहेबांनी रुपालीबाई साहेबांना शोधलं तर रुपालीबाई साहेब परत काहीतरी खोटं नाटक सांगणार आणि अद्वैत साहेब विश्वास ठेवणार त्यांच्यावर. मग कशाला हे सगळं करायचंय? त्यांना गरज खूप त्रास होतोय. अगं पण पोलिसांनी जर रुपालीला शोधलं तर रुपालीला सगळं खरं सांगावं लागेल आणि ते तिला कठीण जाईल. मला आता फक्त एवढंच कळतंय की बाईसाहेबांनी लवकरात लवकर घरी यायला हवं. कारण मला नाही बघवत आता अद्वैत साहेबांना. असं मारून घेतलं त्यांनी स्वतःला. मित्रा, रडू नको.
त्याला काळजी वाटते म्हणून तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तो अस्वस्थ झाला म्हणून तू अस्वस्थ झालीस. पण ह्यापुढे तो आणखीन अस्वस्थ होणार आहे. त्याला रडावं लागणार आहे जेव्हा त्याला कळेल की त्याने एका भक्षक बाईला आई मानलं, तिच्यावर प्रेम केलं. ज्याच्या जे प्रार्थनात असतं ना ते त्याला भोगावंच लागतं. अद्वैतलाही हे सगळं सहन करावंच लागेल. अशी वाटतेस? कुठे गेली होतीस तू? किती काळजी वाटत होती घरातल्या सगळ्यांना. तू कधी परत आलीस? सासू मग कशा आहात तुम्ही? ठीक आहात ना? आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होते. कधी आलात तुम्ही? उशीर झाला होता का? 12 वाजेपर्यंत तो आले नव्हते तुम्ही. हो, ती रात्री उशीर आली. आई, आधी आई होतीस कुठे तू? काय घरात किती टेन्शन घेतलं होतं सगळ्यांनी. काय झालं होतं एक्झॅक्टली? घाटात गाडीच बंद पडली अरे, आणि रेंज पण नव्हती तिथे, त्यामुळे सगळाच गोंधळ झाला. कुठल्या घाटात? खंडाळ्याच्या घाटात बंद पडली होती. अगं पण मग तू फोन का नाही केलास? नाही ना आई, एकतर गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडली, ती कशी बशी रस्त्याला कडेला घेऊन गेले आणि नेटवर्क काही नव्हतं, ती आतून लॉक होती गाडी. खूप काय काय गोष्टी घडल्या. बरं आई, आई ते सगळं ठीक आहे, मला सांग तू ओकेस ना? बर ती गाडी कुठे आहे मला लोकेशन सांग, मी ड्रायव्हरला पाठवतो आता. नाही नाही नको आधी. आई आधी मी म्हणजे त्या गाडीचं कामही होतं, तर 2-3 दिवस जाणार आहेत, त्यानंतर तो गॅरेजवाला आणून सोडेल इथे. बाईसाहेब, मग त्या गॅरेजवाल्याच्या फोनवरून तरी आम्हाला एक फोन करायचा ना? सुचत नाही ना, पण म्हणजे अशा वेळेला पटकन काय करायचं नाही सुचत. त्यात गाडी लॉक झाली होती, रेंज, सगळाच गोंधळ झाला होता ना, पंचायत झाली माझी. पण मग एवढ्या लांब गेला का होता तुम्ही? एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट. कुठे गेली होतीस? कुठे तू तिकडे? आधी त्या घाटात एक देऊळ आहे, माहितीये ना तुला? तिथे ना खूप मोठे तपस्वी बुवा येतात असं माझी मैत्रीण म्हणाली होती. तर त्यांच्याकडे नेत्रासाठीच गेले होते मी. नाही, आता तुम्ही म्हणाल की काय गरज होती, कशाला गेलीस तू तिकडे, पण मला नेत्राची काळजी वाटते रे, खरंच सांगते आधी. आई, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. असे दिव्य हे पान ज्वालेस अर्पण, इथे काळ तू मागत आहे समर्पण. कशी सापडावी पुढे दिव्य पेटी, उकल त्यासही शांत चित्ते करावी. शिवाच्या शरीरी तुझा वास आहे, तुझे धैर्य इतुके न
अदमास आहे. तुझा स्पर्श शीतल, तुझ धरणे न सोपे, स्वये देव विष्णूच अंगी विसावे. असे मंथनाची जरी दिव्य महती, रे तुझ विण कशी सांग होईल पूर्ती. तुझे स्थान विसवेस वाटेस लागे, कधीचीच पेटी तिथे तिथेची विराजे. जयाची प्रतीक्षा निकट तोच येता, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. इथे द्वितीय पीठिका महिमा समाप्त. धरा तोलतो शेष. शेष म्हणजे शेषनाग. आणि अनुज म्हणजे लहान भाऊ. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा, म्हणजे लक्ष्मणासारखा लहान भाऊ नाही आणि मारुतीसारखा सखा नाही. म्हणजे ज्याला मारुतीसारखा मित्र आहे त्याला कशाचंच भय नसेल. म्हणजे प्रभू श्रीरामाने रावणासारख्या दुष्टाला संपवलं, पण हा विजय त्याला मिळवता आला कारण त्याच्याबरोबर लक्ष्मणासारखा भाऊ आणि हनुमानासारखा मित्र होता. बरोबर. आणि शेषनाग म्हणजे भगवान श्री विष्णूंनी महाभारतात कृष्णावतार आणि रामायणात रामावतार घेतला, तेव्हा शेषनाग भगवान श्री कृष्णासोबत बलराम म्हणून आणि प्रभू श्री रामासोबत लक्ष्मण म्हणून जन्माला आला. बरोबर. वधे रावणाला जरी राम राया, दिली साथ जानी तया ना स्मरूया. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. म्हणजे प्रभू रामांनी रावणाचा वध केला, दिली साथ ज्यांनी तयांना स्मरूया. पण ह्यात त्यांना ज्यांनी साथ दिली त्यांना स्मरूया, म्हणजे त्यांना वंदन करूया, म्हणजे लक्ष्मणाला आणि हनुमानाला. जरी दिव्यता साथ देवास लागे, तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे. जरी दिव्यता म्हणजे प्रभू श्रीराम अवतारी पुरुष होते, ते देव होते, पण तरीही त्यांना साथ म्हणजे मदत लागली. तशीच विरोचकाचा वध करण्यासाठी अग्नीस घ्यावे, अग्नितत्वाची मदत घ्यावी. तशी साथ देण्यास अग्नीस घ्यावे म्हणजे अग्नितत्व असलेल्या व्यक्तीला लक्ष्मण आणि मारुतीसारखी साथ द्यावी लागेल. रामायणातल्या युद्धात प्रभू श्री राम नायक होता, पण मग विरोचकाबरोबरच्या युद्धात नायक कोण आहे? नेमकी कुणाला मदत करायची हा प्रश्न उरतोच. जलाची परीक्षा जरी काळ घेई, इथे तत्व अग्नीच कामास येई. इथे उत्तर आहे. इथे परीक्षा होणारे जलतत्वाची, म्हणजे तुझी. मी जर अग्नितत्व आहे आणि तू जलतत्व आहेस, बंटी चल ना, चल ना बंटी, चल. नाही यायचंय? मरायचंय का? मर मर मग इकडे.
मला जिवंत राहायचंय. मी जाते जाते मी. तू मर. तू चल ना रे बंटी, प्लीज चल. राम इकडेच. मर मर. बंटी फिरून फिरून इथेच येते मी. चल चल ना चल, मग मरू आपण. चल इथून. चल. आली आली आली. ती जिला भेटायला आपण आलो ना इथे, ती आली. ती बघितली. कोण आहे ती? कोण आहे? कोण नाहीये? आपल्याला जायला हवं बंटी. मरू आपण. कळतंय का तुला? आली. ऐक ऐक ऐक. ऐकायला येतं तुला? फोन वाजतोय. फोन. आपण जिवंत आहोत. कळतंय ना? फोन वाज. कुठे तो आवाज? शोध बंटी. आली. फोन फोन. नेत्रा तू. हाँ हेलो 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 नेत्रा. हॅलो. नेत्रा. उकल त्यासही शांत चित्ते करावी. शिवाच्या शरीरी तुझा वास आहे. तुझे धैर्य इतुके न अदमास आहे. ही पुढची दिव्य पेटी कशी सापडणार आहे? उकल म्हणजे सोडवणे. म्हणजे शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने हे कोड सोडवायचं आहे का? शिवाच्या शरीरी तुझा वास आहे. शिवाच्या शरीरावर कोणाचा वास आहे? गंगेचा. गंगा म्हणजे जल. तुझे धैर्य इतुके न अदमासा आहे. म्हणजे पाणी आपली तहान भागवतं, तसंच महापूर आला तर शहरच्या शहर नष्ट होतात. म्हणजे पाणी हे जीवन आहे, तसंच पाणी हा मृत्यू आहे. म्हणजे जलाची शक्ती अफाट आहे. तिचा अंदाज कुणालाच लावता येणार नाही. बाईसाहेब घरात कुठेच नाही आहेत. त्याचा फोन लावला तर कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी बाहेर सुद्धा गेले होते लॉन मध्ये शोधलं. लॉन मध्ये सुद्धा त्या नाही आहेत. आता मला काहीच कळत नाहीये. कुठे असतील बाईसाहेब? जेव्हा जेव्हा असं कावळ्यांचा आवाज येतो ना, तेव्हा तेव्हा काहीतरी वाईट घडतं. आणि आता हे सगळं असं होतंय. बाईसाहेब सुखरूप असतील ना? या सगळ्याचा अर्थ खूप सोपा आहे. म्हणजे रुपालीचे दिवस परत आलेत. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे. नाही आत्या, असं व्हायला नको. कमाल आहे तुझी. रुपाली तुझ्याशी इतकं वाईट वागते तरी सुद्धा तू अजून तिचाच विचार करतेस. आत्या तसं नाहीये. रुपाली बाईसाहेबांचा खरा चेहरा अद्वैत साहेबांसमोर आणण्याआधीच जर त्यांना काही झालं ना, तर अद्वैत साहेबांसमोर त्यांचं खरं रूप आपण कधीच आणू शकणार नाही. आणि अद्वैत साहेब आयुष्यभर आई म्हणून त्यांचाच विचार करत राहतील. आणि मला तेच नकोय. अद्वैत साहेबांनी आई म्हणून फक्त आणि फक्त ममता मावशींचाच विचार करायला हवा. पण त्यांना आत्ताच काही झालं तर आपण कधीच त्यांचं खरं रूप नाही आणू शकणार अद्वैत साहेबांसमोर. अद्वैत साहेबांना लवकरात लवकर कळायला हवं की इतकी वर्ष ज्या बाईला ते आई मानतायत ती बाई कशी आहे.
म्हणून मला वाटतं त्यांना आता काहीच व्हायला नको. रुपाली बरोबर जे घडणार आहे ते आपण थांबवू शकत नाही. आत्या, वावशिवून येताना मी तुला काय म्हटलं होतं? आपल्याला रुपालीकडे लक्ष देता येणार नाही, नाहीतर आपल्याला जे करायचं ते साध्य होणार नाही. आपल्याला आता पंचपेटिकेतली तिसरी पेटी शोधायची आणि श्लोकाच्या अर्थाप्रमाणे ही तिसरी पेटी वावुशीत अशा ठिकाणी असणार आहे जिथे जिथे जल आहे. काळा डोह. म्हणजे ही तिसरी पेटी तिथेच असणार. काळा डोह? पण अशी अशी डोहात कशी शोधायची पेटी? म्हणजे पेटी कुठे असेल, कुठल्या ठिकाणी, ते कसं कळणार? देवी आई मार्ग दाखवेल आपल्याला. चल आता आपण निघूया. नाही आता थांबा. 4 वाजत आल्यात. बाईसाहेबांचा अजून काही पत्ता नाहीये. त्यांना कुठे शोधायचं, काय करायचं काही कळत नाहीये. हे सगळं आणखीन गंभीर होत चाललंय आत्या. आणि अद्वैत साहेब खूप काळजी करतायत. आता बघितलं ना, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. अद्वैत साहेब घरीच यायला निघालेत. या सगळ्यामध्ये जर आता आपण बाहेर पडलो ना तर ते योग्य नाही दिसणार. त्यामुळे खरंच आत्ता नको आत्या. मी एकटी जाऊच शकते, पण ही तिसरी पेटी जलतत्वाची म्हणजे तुझी आहे. तुला यावंच लागेल. नाही आत्या, आत्ता खरंच नाही येऊ शकत मी. ऐका ना, अद्वैत साहेब येऊ देत, मग आपण ठरवूया. ठीक. बाईसाहेबांचा फोन? आईचा फोन इथे कसा? तुम्हाला म्हणालीस की आईने फोन उचलला होता, मग फोन इथे? नंतर आई कुठे आहे? मग नंतर काय चाललंय हे सगळं? आईचा फोन इथे, मग आई कुठे आहे? सर मलाच काही कळत नाहीये. कुठे आहेत बाईसाहेब?